शेतकरी बांधवांना बैलजोडे घ्यायचे आहेत. हो. मग ते अशा किमती बघून मग येत नाही ना होते बाजार. विषय असा आहे, किमती लांब सांगितलं का होऊन जातं, पण जवळ सांगितलं नंतर आहे का आपण त्यांना असं वाटतं अजून स्वस्त भेटेल का, म्हणून आम्ही लांब सांगतो. म्हणजे काही करता यशात आम्ही ओरिजिनल तर ओरिजिनल आहे. खबर हे शेतकऱ्याचे पैसे आरामचे नाही आहेत, हे कष्टाचे आहेत. बैल चालले तर पैसे द्यायचे. ते काय करतात, शेपूटला 10,000 5,000 बांधतात. हे चंदू व्यापारी 1 रुपया बांधत नाही पटत बैल, हे तुझे पैसे घे, माझे बैल आणून दे. असं चंदू व्यापारी सारखा या नागपुरात बाजारात 1 नंबर व्यापारी आहे ते. आणि मेन विषय असायचे, इथे गॅरंटी ना पैसा. इथे आपण आज पहिला रोज 5-10 हजार दिलात नाही तर आपण आता 1 रुपया बी बैल देतात 8 दिवस होता. शेट किंमत जास्त सांगताय तुम्ही. अहो ते सगळा विषय झाला, पण दिले कुठं मोजून तुम्ही आज. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील बैल बाजारचा व्हिडिओ बघणार आहोत. आज बाजारात खूप देखणे अशा बैलजोड्या आलेल्या आहेत. बैलपोळा जवळ येतो आहे, त्याच्यामुळे आज बाजारात बरी कंडिशन आहे. शेतकरी बांधवही खूप आलेले आहेत. तर आपण सौद्यांचे देखील व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात आज बाजारात कशा प्रकारच्या बैलजोड्या आल्या आहेत ते. मित्रांनो, ही दावण चंदू भाऊंची आहे. ही चंदू भाऊंची दावण आहे. आपण बैलजोड्यांच्या किमती तसेच बैलजोड्यांची अधिक माहिती नक्की जाणून घेऊया. घडी माणूस फिरायचा. जाऊ दे भाऊ. मित्रांनो, इथं शेतकरी बांधव बैलजोडी मागत आहेत. आपण बघू आता सौद्याचं काय होतं. 1,05,000. नेमकं बोल चालू कर. तू बोल. 1,30,000. काम ना थांबतो बी नाही का 1 मिनिट. 31 32 चला. बोबो भाऊ नमस्कार. आज किती बैलजोड्या आहेत? पहिलं 7-8 द्या. काम चालू जरा शेतीचं, त्याच्यामुळे पहिलं यायला गेलो नाही. मोबाईल नंबर सांगून द्या तुमचा. या 92-84-61. मित्रांनो, हे बबलू भाऊ यांच्या दावणीचे बैलजोडी आहेत. हो हो, काढा ना. बबलू भाऊ, दाताला कशी किंमत कशी सांगणार? 1.35 सांगायला होऊन गेला. आल्यावर किमती कमी जास्त नक्की होऊन जातील. मित्रांनो, तुम्ही बबलू भाऊ यांच्या मळ्यात पण बैलजोडी खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात. बबलू भाऊ, मळ्याचा पत्ता सांगून द्या. साधा रोडला मळा आहे आपला, 1-2 किलोमीटर मळा येतो. नामपूरपासून 1-2 किलोमीटरच बबलू भाऊंचा मळा आहे. बबलू भाऊंच्या मळ्यात जर तुम्ही बैलजोडी घ्यायला गेले तर बैल झुकून भेटतील. लोखंडी नागराला, वखराला, बैलगाडीला. शेतकरी बांधवांच्या मनात जी पण शंका असेल ती सगळी शंका मळ्यात गेल्यावर तुम्हाला बैलजोडी झुकून भेटेल. मित्रांनो, बघू शकतात बैलजोडी फुल ताकदीची आहे. देखणी अशी बैलजोडी आहे. सुंदर देखणी अशी ही बैलजोडी आहे. बबलू भाऊ, तुम्ही शना किमती अशा सांगत जा, निदान शेतकरी बाजारमा पाय तरी ठेवायला पाहिजे. आता सगळं असले मी तेच सांगे राहिलो. बाजार मागू जायचे, वरता बी माल नाही राहणार ना. बरं का, निदान शेतकरी पाय तरी ठेवायला पाहिजे. आपलं शना नामपूर बाजारबद्दल शेतकरी समाजात एकच गैरसमज आहे की नामपूरले मागड्या बैलजोड्या भेटतील. अशा जोड्या भेटतील, हे इथे खराब क्वालिटीना माल आहे, पण आपण 1 रुपया देतो. आठ दिवशी आपलं सर्व गॅरंटी बिरंटी सर्व
गॅरंटीना पैसा असे ना, आपण गॅरंटी आपण 15-15, 8-8 दिवस बैल बदली देतोच. आपले कमेंट बी येतेस की बैलजोडी घ्यापेक्षा ट्रॅक्टर घे टाकू छोटं. आणि भरपूर अशा शेतकरी शेत बबलू भाऊ बरं का, त्यातले बैलजोडी घेवायचे आपला भागातला शेत. नाना पुढे पैसा नाही, किंमत नाही राहत. नाही तुमचं म्हणणं खरं शेव. आता काही शेतकरीकडे 2 एकर जमीन शे बरं का, त्याच्या विषय राहतो. काही शेतकरीकडे 2 एकर शे, तर त्याची काय करू बरं. म्हणजे छोटी जोडी जेव्हा ना, छोटी जोडी बी भेटेल 70-75-80 रुपये. आपला चॅनल थ्रू शे ना शेतकरी बांधव येवायला पाहिजे. ते अशा तुम्ही किमती सांगा जा सगळ्यासनी. त्याचा विषय असे वरता आपुले भेटते तसेच आटे भेट सुट ना आपण अशा विषय राहतो. आणि मेन विषय अशाचे इथे गॅरंटीना पैसा इथे आपण आज पहिला रोज 5-10 हजार दिदात नाही तर आपण आता 1 रुपया बी बैल देतात 8 दिवस होता. पहा ते तुमनं गणित तुमले माहिती. इथे फसवणूक होत नाही. नागपूर बाजारात फसवणूक हा विषय नाही. शेतकरी शेत तुम्ही. नागपूर एक बाजार अशाचे की गॅरंटीना बाजारावर एकच बाजार. गॅरंटेड बैलजोड्या राहतील. ते गॅरंटेड बैल जोड्या राहते. इथे 5,000 जास्त फरक नाही पडत. 5,000 ना फरक पडत. त्यात क्वालिटी 1 नंबर भेटत जाते. एक से बळ एक क्वालिटी ना बैल शेती फक्त नागपूरला पाहायला भेटत. नाही आपले दर बाजारना व्हिडिओले कमेंट अशी आहेस नागपूर मागशे शेतकरीच ना म्हणत क्वालिटीना माल छे ना. सर्व मागण्या नामपूरले सगळ्या बोल्या राहतेस त्या सर्व जोड्या नागपूरलेच का विकत आहेत असे विषय. कशा मार्क्या सगळं नामपूरले धावं लावतात पैसा पाहिजे. तिकडे कापी खांडी का काय कापी खांडी का असे असा विषय आहे. इथे गॅरंटी भेट गॅरंटी भेटे का. इथे नागपूर बाजारला गॅरंटीना माल राहील. माल पहा ते क्वालिटी तुमनं गणित म्हणत अशा म्हणणं शे शेतकरीचे जरा अशा व्यवस्थितच किंमत सांगत जा. आल्यावर किमती होई जातेस ना. होई जातेस का? 1 लाख बापू 1,35,000 किंमत सांगेल. त्यांना भाई एवढं तेवढं इकडे तिकडे करणार असेल ना आपण. होई जाईल सांगा ना, का मग. 100%. मग पहा बरं आपला व्हिडिओ पाहिजे तुमच्याकडे शेतकरी येणार आहे तुमले 100% फोन करते मला माहिती आहे बरं का. तुम्ही आई बोलजोडी आपल्या चॅनल थ्रू बी जाऊ शकस. जाऊ द्या होई जाईल. आल्यावर होई जाईल. होई जाई ना. हाय गॅरंटी द्या आल्यावर होई जाई ना. अजून झुपी जापी भेटते सरी गॅरंटी ना भेटते. झुपी भेटते का. मग झुपी भेटते. वखर लोखंडी आहे सगळं का. लोखंडाला झुपी भेटते मळात आल्यावर. आता इथून बी सौदा होणार बराच बैल मळात झुपायला जातो. झुपी सण बैल जातो. हा का. हा म्हणजे इथे बैलजोडी शेतकरी बैलजोडी किती मळा जायचं मळात की जास मळात झुपी देस मी देसले एवढी गॅरंटी देतात. एवढी गॅरंटी. ठीक आहे धन्यवाद. काही चुकीनं बोलाय गेलं माफ करा. कशाचे आपला शेतकरी बांधव ते पाय ठेवायला पाहिजे. कशाचे? वरता बी आता बैल माग असतात. वरता बी काही सस्ता माल नाही राहणार अशा विशेष आहे. आणि मेन विशेष आहे 2-5 मागा का सस्ता गॅरंटी आहे फार महत्त्वाची. कारण की आटेंग शेतकरी लई जातच ना. आटेंग 20 किलोमीटर जावाले 1,000-1,500 रुपये खर्च आहे. आणि कधी दूर कधी राही ना त्या घी जाणार घी येणं सोपं नाही. 5-10 हजार रुपया सोळायचा दूरचा माल. मग त्यांना बघा गॅरंटीना माल घ्या 5-10 हजार जाऊ द्या ना. शेतकरीची गॅरंटी पेटी हा गॅरंटीना पैसा असे ना मग मार्के आभाशानी सगळी ते बराचसाच बाजार आहे त्या रोख पैसाच नसेल. हं. रोख पैसा ना पहिला आणि त्यांना फसवणूक होते. त्यानंतर आमना सरकारले बदला देतात मग आमले त्या सांगते सणच येतच ना नाही बी सांग आम्ही शेतकरी लिखात आमले सांगणं त्या सांगताच शेतकरी चालत नाही. आम्ही परत त्याला सांगतो बोया तुला बैल घे जाय आमना बैल पोसाडत शेवट तो त्याला नंतरून पैसा वाढायच देणार शेत ना. डुप्लिकेट माल त्याने आणा तर त्यांना बघा गॅरंटी माल घेता बाहेर काढ पप्या बैल बाहेर. ठीक आहे बबलू बरं का. भारी माहिती दिली तुम्ही. कशाचे म्हणा रोकटोक प्रश्न बरं का. रोकटोक प्रश्न विचारणं काम शे. नाही बरोबर. हो मागताय का. मित्रांनो ही सुभाष शेठ वाळकेवाले यांच्या दावणीची बैलजोडी आहे. शांत शांत आहे गडी. शेठ का दाताला कशी 4-6 हजार किंमत काय सांगताय. सांगायला त्यांची किंमत हे 2-10. ऐक बोल मग कमी जास्त. शेठ किंमत जास्त सांगताय तुम्ही. अहो ते सगळा विषय झाला पण दिले कुठं मोजून तुम्ही अजून. नाही आपल्या शेतकरी बांधवांनी बरं का शेठ नागपूर बाजारमध्ये पाय ठेवला पाहिजे लो. अशी किंमत सांगा ठेवा ना. डुप्लिकेट माल नाहीये. डुप्लिकेट नाही. 15 वर्ष ताडा आहे या. दुधात तेच भाव ताकद तेच भाव नाही मिळत. शेतकऱ्याला पण कळायला पाहिजे शेतकरी बांधवांना कोणता माल आहे. नुसतं नाही याचं 6 महिने बदलायचं नाही. नाही शेतकरी कसं आपल्या 4-6 हजार बच्चे येते ते. शेतकरी किमती बघूनच बाजारमध्ये पाय ठेवत नाही ना हो. बरं का शेतकऱ्यांनी
पाय ठेवला पाहिजे नागपूर बाजारमध्ये, एवढे तरी किमती ठेवायला सांगा. चित्रपट एक मिनिट ऐका, बैलांची मागणी पण झालेली आहे, बैल जाणार येतं ती होणार आहे, आणि ज्याला पारख घ्यायची तोच करणार. नुसतंच बैल घ्यायचा आणि नुसतंच बैल घ्यायचा म्हणून घ्यायचं नाही. पोळ्याचा बैल साजरा नाही करायचा सण. बाई माणूस सगळी गॅरंटी अख्खी टोटल गॅरंटी आहे का? सगळे टोटल गॅरंटी असं आहे तुम्ही. नुसतंच घ्यायचं मग द्यायचं नाही. आज किती बैल आहेत तुमच्या दावणीला? त्यांच्यापेक्षा पण भारी आहेत, 12 आहेत, त्यांच्यापेक्षा पण अजून भारी आहेत. 1 लाखच किंमत सांगायला. घेतो का मग तसं 90,000 रुपये. नाही ना, फायदा ते ना होत नाही. ओपन टोपन व्यवहार ते सगळं बरोबर आहे, पण बैल केवढं निघणार आहेत आपली. मित्रांनो, हे सुभाष शेठ वाळकेवाले यांच्या दावणीचे बैल आहेत. आज असे बैल सुभाष शेठ वाळकेवाले यांच्या दावणीला आहेत. शेतकरी बांधव एक बैलजोडी मागत आहेत. काय होत नाही ना, मग तुम्हाला इतकं वेळ लागतो. ध्यान ठेवायला पाहिजे हो. ऐक. ध्यान पाहिजे ध्यान धरायला पाहिजे अशा. मित्रांनो, ही मोरे बंधूंची दावण आहे. अतुल दादा, काय विषय जोडीचा? थोडी चालायला चांगली सगळ्या गोष्टी दाखवू, त्यांची बोली घेऊ. दाताला कशी? 6 किंमत काय सांगणार? त्यांची 51 सांगायला, 1,51,000 सांगायला आहे. गिरायकाला करून घेऊ. या जोडीची किंमत काय सांगणार? ती जोडी नाही, ती फोडून आहे, फक्त यो बैल उभा नाही राहू राहिला म्हणून जोडला. त्याच्या तिकडच्या जोडीचा दिला. दिला का? हो. किती मध्ये झाला स्वतः? तो 51 मध्ये. ते बी नाही तर. हा सिंगल आहे का? हो, तो दिला तो एवढ्या. पाहुण्याला बोलू. दाताला कसा होता? 6 अतुल दादा, का हो हे नागपूरमध्ये म्हणजे शेतकरी बांधवांचा असा गैरसमज आहे की महागड्या बैलजोड्या असतात. महागड्या बैलजोड्या असल्यामुळं, पण मग असं इकडे फुल गॅरंटी आहे ना. असं आहे, नागपूर भाग असा आहे, यांना जेवढं असं हातभर लांबून सांगितलं का तेव्हा ते क्लिअर मागत्या. त्यांना जवळ सांगतात त्यांना असं वाटतं स्वस्त भेटेल का म्हणून लांब सांगायला लागतं इकडे, असा विषय. ए बा, तुमचं गणित आता तुम्हाला माहिती. बाकीच्या म्हणजे खूप बाकीच्या सांगितलं आता का? खूप शेतकरी बांधवांना बैलजोड्या घ्यायच्या आहेत. हो, मग ते अशा किमती बघून मग येत नाही ना होते बाजार. विषय असा आहे, किमती लांब सांगितलं का होऊन जातं, पण जवळ सांगितलं नंतर आहे का पण त्यांना असं वाटतं अजून स्वस्त भेटेल का म्हणून आम्ही लांब सांगतो. कमी जास्त होऊन जातं. हो, कमी जास्त होऊन जातं. आता समजून घ्या, एखाद्या जोडीचे जर तुम्ही 1,70,000 सांगितले, हो, आता ती लाल जोडीची बात घ्या. तिचीवाले मी लोकांना हां 3 लाख सांगत होतो, ते दिले 2,10,000 दिले. 3 लाख किंमत सांगत होतो, 2,10,000 दिले. म्हणजे आता तुमचं गणित देखील बरोबर आहे, पण शेतकरी बांधवांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊन जातो की नागपूर बाजार महागडा आहे, नागपूर बाजार महागडा आहे असं. महागडा आहे, पण मग गॅरंटी सगळी येतात, असा विषय. अवताची उभाटी वगैरे सगळी. हो, एखादा बैल मार्के निघाला बसला, सगळं इकडे जुल्या गोऱ्या काय असं सगळं बदलून भेटतं. ही नागपूरची गॅरंटी. गॅरंटी. बाकीच्या बाजारांना कसं आहे, जर 50,000 सांगितलं की तो सौदा 45च होतो. इकडे कसं आहे, लाख सांगितलं की तो सौदा 70ला होतो. त्याच्यामुळे लांब सांगायला लागत. बघा, आता तुमचं गणित तुम्हाला माहिती, पण आपल्या शेतकरी बांधवांनी पाय तरी ठेवला पाहिजे. अशा किमती सांगायला पाय ठेवायला असा विषय, जर आपल्या घरी आले का आपण त्याला नाराज नाही, आपण प्रत्येकाला बैल देतोच. हां, सगळ्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्या की किमतींमध्ये कमी जास्त होऊन जाईल. व्यापारी बंधूंचं त्यांनी आता सांगितलं व्यवस्थित की आम्हाला किंमत का बरं जास्त सांगावी लागते, त्यांनी तेही सांगून दिलं, खरं सांगून दिलं त्यांनी. तर ही सगळ्या शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी की किमतीमध्ये कमी जास्त होऊन जाईल. अतुल दादा, तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 95 29 80 56 12. आपल्या डायरेक्ट तळवाड्यालाच बैल भरपूर घरी इकावून जात्या मळ्यामध्ये, सगळं झुपून झापून सगळं गॅरंटी देतो आपण घरी, असा विषय. इकडे नागपूरला काय नाही, उदू तांगडायचं पळवायचं, याच्यात काय मजा नाही. इकडे हा 2 वाढवत तिकडे आपल्या मळ्यात आलं का आपलं एकदम रिजनेबल आपण बैल देऊन टाकतो. कसं आहे अतुल भाऊ, आपल्या नागपूर बाजारचं आपल्याला नाव पुढं काढायचं आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या बाजारमध्ये आपल्याला ओढायचे आहेत, हा, बरोबर है ना. तर मग तुम्ही समजून घ्या. हेच लाल बैलांचे व्हिडिओ टाकला मला फार पुण्यापासून ते फोन बरं फोन येत होते, बाजून फोन चालू आहे त्यांचे. तुम्ही कसं एखाद्या शेतकरीची फसवणूक केली तर तो 10 शेतकऱ्यांकडे नागपूरचं नाव काढेल, मी नागपूरले गो फशी घेऊ. हा, बरोबर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तसे काही घडू नका देऊ नाही, शेतकरी आजपर्यंत घडलं नाही, इकडे पुढे घडणार नाही आपल्याला. नाही घडेल का? एक पण शेतकरी कंप्लेंट कधीच नाही. नाही, कधीच नाही. ठीक आहे अतुल भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. दाताला कशी किंमत काय सांगताय? किंमत 1,91,000. मित्रांनो, 2 दाती अशी बैलजोडी आहे. सांगायची किंमत 1,91,000 आहे, कमी जास्त होऊन जाईल.
कमी होती तर बाईची बोल 90,000 काय रे मिर्दा मित्रांनो फुल करंटचे अशा बैल आहेत, 2-2 जाती आहेत. अजून म्हणे का बोल ना अरे तो पोराचे दादा तोच भाऊ जरा मी काय म्हणतो मेन तोच आहे. खूप सुंदर आणि देखणे गोरे आहेत. पाहिजे मेन तोच आहे काढ बघू हात बाहेर लागली काय सांगत आहे बैल नाव ठेवतो मान सांग चांगलं सांगते का मग तिच्याकडे पैसे नाही तुला काम नको पुढे ते काम निघाला का तुला 1,01,000 असं ना कुठं होईल रे त्याला माहितीये मी काय बोललो किती सांग नाही नाही मला सांग अरे फक्त म्हणून तो लिहिणार असे ना तो वरिष्ठ लिहिणार आत्ता काही हं? असंच कर. पैसे लागत एक 11 गेली 1,81 त्यातला फरक किती पाणी तोडશે बैल गोरा चांगला नाही तर मारली होती नाही तर मारली होती तुला थांब गडी पाहिलं नाही द्यायला दाखवा आणलं गेलं ते माणसं भारी आहेत. विचार करतो गोरे हो का फक्त गोरे 15 वर्ष मुसळ पार का 15 वर्ष तू त्याची नको चिंता काही चिंता ते तुला कोणच नाही माझा जन्म आम्हाला आम्ही नंतर करू ना कुठं नाही ना गरीब नसता तर 60 ते 52 ला नेता का कोणते चालत होते का ते भैया गेलो ओ भैया एक तू हा दे बघ बोल
तुला काय म्हणायचंय बोल फटकने तू एक बोली करायची काय म्हणायचंय काय करतो गेला नाही ते वात्राशी सव्वाला मला गेलाय का नाही माझा हात पडला तर तुडी देवाला भाव काढून देतो माझा हात पडला तर तुडी देवाला पाणी देवाला गेला ना काय म्हणजे घे 15 वर्षात 25 वर्ष माणसाची बैलांचे काही देतो मला माहिती मी बी बऱ्याच वर्षाचा फिरून राहिलो काय करायचं चित्रामध्ये आज येत सकाळ नाही गोरी भी कच्चे तुमच्यावाला मान आम्ही आता गोरी गोरी नको थाप मारून दे आम्ही बोलून काय घडी घडी नाही पाहिलं परत वाड्या फिरून आला का माझं मला दौडायला द्यायची दौडायला मानतो परत फक्त कप्पाच चालू अंड्याला काय नाही काय बोलूच ना जोडी तुझ्या त्याचे पैसे बोलूच ना 41 दिली चल कसा झाला सौदा 41 कोणी घेतली इकडे घेतले म्हाताऱ्याला बैल दिलते काल याला खावायला नाही गेलं ते गेलं राहिलं तर राहिलो पहिले घेऊन जा 2 मिनिटं तुला नाही भैया त्याला घर जायचं बाई गोरा परत आणत कोण आहे रे सुधरा घर मारा मारा कोण आहे का भाऊ का कसा झाला सौदा सौदा कसा होईना बोलता येत नाही काही. तुमचं नाव आणि गाव सांगा अभिमन बाबू पांडुळे मळगाव वाड्यासाठी घेतली का चांगली आहे का बैलजोडी चांगले बागे बोलणार मस्त. काय रे अजून नाट्य केलं काय नाही हो. व्यवहार बागे आम्ही सांगून काका आर्मीमा होता पहिले आर्मीमा होता काका पहिले अबे बागेच बोलणार दरचं. बैल असे चालवा ना पुढे माहिती आहे चालव तुला आता दे हो या गाड्या पैसे द्या ना हो हॅलो ब्राह्मण घ्या रे मित्रांनो फुल करंटचे असे बैल आहेत 2 दाती गोरे होते 1:41 ला सौदा झाला आहे
एक मस्त फोटो काढावा का तरी दादा का झाला सौदा? आता या भाऊंना बोललेला एक बैल बदला 45,000 रुपये घेतले. कोणी घेतला? आम्हीच घेतलं. नाव सांगा तुमचं. योग्य चिंतामण साबळे, गाव कोणतं? जामशेत. जोड लावली का घरच्या बैलाला? वणीगडाजवळ आले. आम्ही पहिलं एक बैल गेले त्याला आता जोडी घेतला. जोड लावली. हा जोड लावली त्याला. एक शिंगी आहे का? एक शिंगे एक शिक्का झाली आता जोडी. एक शिक्का झाला. कलर आले काय? पहिला गॅरंटीचा निघाला म्हणून तर हा घ्यायला आले. तुमच्याकडूनच घेऊन गेले का पहिला? पहिला पण आपणच दिले. चंदूभाऊंकडून. हा त्याला आता मग तो पहिला समजायला तो एक घरचा होता तो आता देऊन टाकायचा याला हा त्याला जोडी करायचं पहिल्या बैलाला. कलर चेंज केला. कलर चेंज केला. फक्त कलर चेंज केला. तो धवळा आहे हा लाल आहे. तो धवळा होता आता हा लाल घेतला. घरचा बैल जवळ आहे. हा तो धवळा आहे. चंदू भाऊकडूनच घेतला आणि आपण चंदू भाऊकडूनच घेतला आता. सगळी गॅरंटी घेतली. हा सगळी गॅरंटी घेतलेली. बैल असं चालव ना पुढे. ठीक आहे दादा, धन्यवाद. दादा का कसा झाला सौदा? हे बैल झाले नावगाव इकडे. या मालक ये भाऊ आम्ही बैल घेतो या. आता रे कॅमेरा आता घेतला. कसा झाला सौदा? हे 1,70,000. कोणी घेतले? ये भाऊ कळवण. तुमचं नाव आणि गाव सांगा. संजू संतोष शिंदे. बैलची अशी भाषा आहे पण बट्या उट्या मार्केटची भाषा. संधी गॅरंटी. पुष्पटाची समधी भाषा. guarantee. हा, समधी गॅरंटी. भाऊसाहेब धर्मा जाधव इकडे. हे बैल मी इकले त्यांची पूर्ण मार्के पैशांची गॅरंटी. तुम्ही बैल जोडी घेण्यासाठी मदत करतात का शेतकरी बांधवांना? शेतकरी आपण दलाल आम्हाला नाही भाऊ. त्यांनी अशा आपण फक्त ओरिजिनल बैल देतो जे आपली गाडीसाठी भाडं आहे. त्यांनी अशा भाषा केली तर बैलला जर काही कोणाचं मी तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. शहाण्णव. चंदू शेठच्या धावणीची बैल. 96 57 43 27. एकदा तो चंदू भाऊसाठी आपण एवढं झटतो. चंदू आपली काही गरज नाही. त्यांच्या धावणीची बैल आहे. तर त्यांची भाषा मार्के पैसे पूर्ण गॅरंटी. गॅरंटी काही जर बैलला कोणी इंग्लिश तर भाडासहित आपण जोर घेऊ. एवढी गॅरंटी देत हो, आहे. एवढी गॅरंटी म्हणजे आज फक्त 5,000 द्यायचे. आज 5,000 रुपयाने द्यायचे आणि पुढे गॅरंटी पहिले बैल जोडी धरून चालवा ना. तर जातो. चला पुढे. मित्रांनो, चंदूशेठ यांच्या धावणीचे बैल एकच नंबर असतात. नाथखोळे आणि देखणे बैल. दादाला कशी होती हो? 2 दात होत दादा. दादा का हो, नामपूर बाजारमध्ये किंमत काही बी सांगतात हो? बैलजोडींच्या किमती जास्तच सांगतात म्हटलं. नागपूर बाजारमध्ये जी क्वालिटी भेटते दादा महाराष्ट्रात कुठंच क्वालिटी भेटणार. ही टिटकर कर्नाटकची खरेदी राहते. आपल्याकडं सगळ्या गोष्टींची बोली राहते. आपण शेतकऱ्याला जुपायची जापायची बोली देतो. शिवाय आपल्याकडं काय या बाजारांसारखं व्यतिरिक्त की रोख मोजून जा असं नाही. आपण उधार बैल देतो. का देतो की आपले बैल गॅरंटीचे राहतात त्याच्यामुळे उधार बैल. आणि किंमत काही सांगता म्हणजे आता हे 2 दात वासरे आहेत. आता त्यांना पटले तेव्हाच घेतले आणि त्यांनी आपण बळजबरी नाही करू शकत. आज तो माणूस 10,000 स्वस्तात दिले.
नाही, भरपूर शेतकरी बांधवांचा गैरसमज असा होऊन जातो की नामपूर बैल बाजार मागडा आहे, मग भरपूर मागडा शेतकरी नाही. बांधवांना बैलजोडी घ्यायची आहे. दादा, 2-2 दात आहेत नामपूर असे बैल- बैल कुठे भेटत नाही. नागपूर बैल बाजार मागडा नाही, नागपूर बैल बाजाराची Original. क्वालिटी येते ना ती डायरेक्ट कर्नाटकची ओरिजिनल क्वालिटी येते. ही अशी क्वालिटी कुठं पाहायला नाही. म्हणजे काय करता यश ना आम्ही ओरिजिनल तर ओरिजिनल आहे. खबर हे शेतकरीचे पैसे आरामचे नाही आहेत, हे कष्टाचे आहेत. बैल चालले तर पैसे द्यायचे. ते काय करतात शेपूटला 10,000 5,000 बांधतात. हे चंदू व्यापारी 1 रुपया बांधत नाही पटत बैल, हे तुझे पैसे घे माझे बैल आणून दे. असं चंदू व्यापारी सारखा या नागपुरात बाजारात 1 नंबर व्यापारी आहे ते. बैल उलटा बांधला शेतकरी बांधव म्हणजे बैलजोडी घेऊन गेले, कधी कंप्लेंट येते का तुमच्याकडे? आता कधीचे बैल विकताय तुम्ही? आपण आतापर्यंत बैल विकले आपले 99% कंप्लेंट आली नाही. बैल आहे शेवटी एका टायमाला चालतो नाही बरोबर आहे, चालतो. मुक जनावर आहे, मुक जनावर आहे, जनावर आहे, त्याचा हां. काही विषय नाही. एखाद्याच्या बैलाला कमी पडला, जास्त पडला किंवा ऊस पडला, मारला, आणला, काही ते सांगता येणार नाही. बाईक 100 मधनं 2-5 बैल वापस आले नाही तर आपल्याला कंप्लेंट नावाची वस्तू नाही. आता आपण ज्येष्ठ एक बैल दिलेला आहे कोकण पट्ट्याला, त्याचा सौदा कसा झाला? त्यांचा एक बैल बदला घेतला आणि त्यांच्यावर 45,000 रुपये घेतले. काय दादा, इथं नागपूर मार्केटचं असं वैशिष्ट्य आहे, आज आधीपासनं नागपूर मार्केटचं वैशिष्ट्य आहे की इथं रोख पैसा नाही आहे, इथं वाजून गाजून आहे सगळं. इथं जुपाई जापायची बोली आहे. कुठल्याही मार्केटाला जुपायची बोली नसते. सौदा झाला, पैसे मोजायचे, कासरे सोडायचे, विषय खलास.